आज आपण करणार आहोत शेव टमाटर सब्जी, ते पण ढाबा स्टाईल। सुरुवातीला मातीचं भांडं आपण तापून त्यामध्ये तेल किंवा तूप टाकून घेऊया। ते छान तापल्यानंतर त्यामध्ये आपण जिऱ्याची फोडणी करून घेतली आहे। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे। कांदा हलकासा गुलाबी झाल्यानंतर तेजपत्ता, काळी मिरी आणि लवंग टाकून घ्यायचे आहे। चवीनुसार मीठ टाकून घेऊया। लसूण, हिरवी मिरची, आलं आणि कोथिंबीर ह्याची बारीक पेस्ट टाकलेली आहे। तीही आपण त्याचा कच्चा वास जाईपर्यंत परतून घेऊया। कच्चा 2 टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेले आहे, त्याच्यात आपण पेस्ट टाकून घेऊया। हळद, लाल तिखट आवडीनुसार, गरम मसाला, चवीनुसार थोडीशी साखर, धने पावडर। आता हे सर्व आपण तेल सुटेपर्यंत मसाले परतून घेऊया। आता आपल्या मसाल्याला छानपैकी तेल सुटलेले आहे। आता आपण त्यामध्ये अर्धा चमचा आमचूर पावडर टाकलेली आहे आणि 2 चमचे साई, दुधावरची जी साई असते ती टाकून घेतलेली आहे। आता हे सर्व आपण व्यवस्थित परतून घेऊया। बारीक चिरलेली कोथिंबीर, एक हिरवी मिरची टाकलेली आहे आणि अर्धा टोमॅटो कापून टाकलेला आहे। आता हे सर्व आपण व्यवस्थित परतून घेऊया। आता आपण ह्यामध्ये 1 ग्लासभर गरम पाणी टाकायचं आहे। आता उकळी आली हलकीशी की ह्यामध्ये बारीक शेव आपण टाकून घेऊया। त्यासोबतच टोमॅटोही टाकून घेऊया आणि 5 ते 10 मिनिटं मंद आचेवर उकळी काढून घेऊया। आपली शेवभाजी तयार आहे।